नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करताय तुमचं युनिक करिअर अकॅडमी वर्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, पोलीस भरती PYQ सिरीज जी आपली कंटिन्यू चालू आहे त्याच्यामध्ये आज जो आहे थोडासा अलग टॉपिक जो आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, आतापर्यंत हिस्ट्री, भूगोल, पॉलिटी याचे जे आपण व्हिडिओ अपलोड करत आहे, आज स्टॅटिक जीके मधला महत्त्वाचा मध्ये हक्कानं 1 मार्क्स देणारा टॉपिक जो आहे तुमचा तो आहे दिनविशेष। प्रत्येक महिन्यात काही महत्त्वाचे दिवस राहतात, त्या दिवसावर एक ना एक तरी प्रश्न तुम्हाला पडतो। आज तुम्ही हे लेक्चर एंडिंग पर्यंत कंटिन्यू करा। याचे 2 पार्ट मी टाकणार आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2। दोन्ही लेक्चर मध्ये तुम्हाला सगळे जे काही महत्त्वाचे दिवस आहेत ते ट्रिक मध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे आहे, कोणत्या कोणत्या दिवसावर तुम्हाला प्रश्न विचारले आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपल्याला राहतो। ज्यांनी कोणी अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नाही, चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुम्हाला जर आणखी कशावर व्हिडिओ पाहिजे असेल आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा, आम्ही त्यावर तुम्हाला लवकरच व्हिडिओ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू। चला मित्रांनो, सुरू करू आजचा टॉपिक जो आपला लक्षात ठेवायचा आहे, ज्याचं नाव आहे दिनविशेष। यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण आपण कव्हर करणार आहे, प्रत्येक दिवस कसे लक्षात ठेवायचे आहे ते सुद्धा आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत। क्लिअर आहे? ओके, चला बघा रे, शेवटपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे। सगळे प्रश्न यामधून तुमचे कव्हर होऊन जाणार, त्याला काही फरक पडत नाही। फक्त तुम्ही बघा, लक्ष द्यायचं आहे, केअरफुली ऐका कशा प्रकारे ते लक्षात ठेवायचे आणि कोणते दिवस राहणार आहे। बघा, आजचा जो आपला पहिला प्रश्न आहे बघा रे, मुंबई चालक 2024 ला जो आहे तो आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे। प्रश्न बघा, भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? आता चालकचा आहे, ड्रायव्हरचा प्रश्न आहे, तू विचारलाय का ड्रायव्हर दिवस जो आहे चालक दिन कधी साजरा केला जाणार आहे? 17 जून, त्याच्यानंतर आहे 15 ऑक्टोबर, 12 नोव्हेंबर, नाही, तारीख आहे बघा 17 सप्टेंबर। दरवर्षी 17 सप्टेंबर जो आहे तो भारतामध्ये चालक दिन म्हणून आपण साजरा करतो। लक्षात ठेवा, चालक दिन। तर पहिला बघा, 17 सप्टेंबरला एक बघितलंय आपण चालक दिन। पुन्हा बघा रे, 17 सप्टेंबरला पुन्हा एक महत्वाचा दिवस आपल्याला राहते, ज्याचं नाव आहे मराठवाडा मुक्ती दिवस। हा प्रश्न खूप वेळा विचारते का मराठवाडा मुक्ती दिवस जो आहे तो कधी साजरा केला जाते? 17 सप्टेंबरलाच लक्षात ठेवा, मराठवाडा मुक्ती दिवस जो आहे तो साजरा केला जाणार आहे। 17 सप्टेंबर 1948 ही तारीख बघा। 17 सप्टेंबर 1948 ला एक ऑपरेशन राबवलं होतं बघा रे, ऑपरेशन पोलो विचारते। तर 17 सप्टेंबर 1948 ला ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत बघा मराठवाडा जो आहे तो मुक्त झाला होता। मराठवाड्याचे 8 जिल्हे हैदराबाद मधून, लक्षात ठेवा, संस्थांमधून आपण ज्याला मुक्त केलेले होते। म्हणून बघा, 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून साजरा करतास। हा दिवस राहते चालक दिवस आणि एक ऑपरेशन आहे ऑपरेशन पोलो जे आहे यासाठी राबवण्यात आलेला आहे। अधिकार राहते जितेंद्र सिंग। तर जितेंद्र सिंग नावाचे अधिकार राहते जे ऑपरेशन पोलो राबवतात आणि या माध्यमातून बघा हैदराबाद मधून मराठवाड्याला मुक्त केलं जाते, म्हणून मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो 17 सप्टेंबर। लक्षात ठेवायचा आहे, हाच होता भारतामध्ये चालक दिन कोणत्या तारखेला साजरा करतात? 17 सप्टेंबरला आपण हा दिवस साजरा करतो। सप्टेंबरचे काही महत्त्वाचे दिवस लक्षात ठेवा पुन्हा बघा रे। 5 सप्टेंबर सगळ्यांना माहित आहे शिक्षक दिवस, राष्ट्रीय शिक्षक दिवस जो आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती राहते 5 तारखेला। 8 सप्टेंबर लक्षात ठेवायचा आहे, तो राहते साक्षरता दिवस, महत्वाचा दिवस आहे, लिटरसी डे। हा तुम्हाला विचारते 8 सप्टेंबर जर म्हटलं तर साक्षरता दिवस किंवा लिटरसी डे म्हणून आपण साजरा करतो। 14 सप्टेंबर हा लक्षात ठेवा रे, राष्ट्रीय हिंदी दिवस। तर राष्ट्रीय हिंदी दिवस जो आहे तो राहते 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस। आणि 15 सप्टेंबर लक्षात ठेवायचा आहे, तो राहते इंजिनियर्स डे। तर 15 सप्टेंबरला आपण इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो। आणि 16 सप्टेंबर लक्षात ठेवा रे, वर्ल्ड ओझोन डे। वर्ल्ड ओझोन डे जर म्हटलं याला 16 सप्टेंबरला राहणार आहे। बघा, 5 सप्टेंबर शिक्षक दिवस, 8 सप्टेंबर साक्षरता दिवस, 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस, 15 सप्टेंबरला इंजिनियर्स डे आणि 16 सप्टेंबरला बघा वर्ल्ड ओझोन डे जो आपण साजरा करणार आहे। तर एवढे जर तुम्ही दिवस लक्षात ठेवले, क्लिअर आहे। 17 सप्टेंबर आता सांगितलं मराठवाडा मुक्ती दिवस किंवा चालक दिवस। सप्टेंबर मध्ये हेच दिवस महत्वाचे आहे। प्रत्येक महिन्यात 10च्या पलीकडे दिवस करू नका, 10 सफिशियंट, त्याच्या पलीकडे तुम्ही कव्हर करायचं नाहीये। 10 मध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात। सप्टेंबर मधले महत्वाचे आहे 5 सप्टेंबर शिक्षक, 8 सप्टेंबर साक्षरता, 14 ला हिंदी दिवस, 15 ला इंजिनियर्स, 16 ला ओझोन डे आणि 17 ला बघा चालक दिवस राहते। हाच आहे मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जाते। तर एकच इथे ऑप्शन नंबर 4 क्लिअर आहे। चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा। हा प्रश्न बघा तुम्हाला आतापर्यंत मुंबई कारागृह आणि जळगाव पोलीस 2024 ला जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे। बघा प्रश्न काय,
हा दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतात. सिंपल आहे, जागतिक पर्यावरण दिवस राहते 5 जून. 5 जून जो आहे दरवर्षी बघा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जाते. कारण बघा रे, या दिवशी एक संघटना आहे UNEP, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, या संघटनेची स्थापना 5 जूनला झालेली आहे. म्हणून दरवर्षी बघा 5 जून हा दिवस लक्षात ठेवायचा आपल्याला, जो आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. आता तो ऑप्शन बघा पहिल्यांदा 1 जुलै. 1 जुलै रात्री बघा पहिल्यांदा वर्ल्ड डॉक्टर डे. एक तर बघा डॉक्टर डे म्हणून सुद्धा साजरा करतो आहे, तो राहते 1 जुलै. याच दिवशी बघा एक पुन्हा आहे रे GST दिवस. 1 जुलै डॉक्टर डे किंवा GST दिवस म्हणून आपण साजरा करतो. 1 जुलै 2017ला भारतामध्ये GST लागू झालेला होता, त्यामुळे बघा हा GST दिवस किंवा वर्ल्ड डॉक्टर डे म्हणून साजरा करतात, तो राहते 1 जुलै. 5 जून जो आहे तो राहते लक्षात ठेवा जागतिक पर्यावरण दिवस जर म्हटलं तर 5 जून. इथे बघा जून महिन्यामध्ये पुन्हा एक तारीख आहे 21 जून. 21 जूनला सगळ्यांना माहित आहे आंतरराष्ट्रीय योगा दिवस, तर लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय योगा दिवस. तर 21 जून दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा करतो 21 जून. 5 जूनला UNEP ची स्थापना झाली म्हणून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतात. आणि 1 जुलै वर्ल्ड डॉक्टर डे किंवा GST दिवस म्हणून दरवर्षी बघा हा दिवस साजरा केला जाते 1 जुलै. तर महत्वाचं आहे जागतिक पर्यावरण दिवस जर म्हटलं मित्रांनो तर 5 जूनला जो आहे तो साजरा केला जाणार आहे. पुढे चला, तिसरा प्रश्न बघा. अमरावती पोलीस 2024ला रे हा प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. बघा प्रश्न काय, कोणता दिवस अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो? बघा इथे अंमली पदार्थ विरोधी दिवस, प्रश्न क्रमांक 3 राहिला तुम्हाला का अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून कोणत्या दिवस पाळला जाणार आहे? अमरावती पोलीसला प्रश्न आला, उत्तर आहे त्याचं 26 जून. दरवर्षी 26 जून जो आहे तो रात्री अंमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून पाळला जाणार आहे 26 जून. पुन्हा बघा हा दिवस पुन्हा राहते सामाजिक न्याय दिवस, लक्षात ठेवायचं. 26 जून नावाचा दिवस जो आहे मित्रांनो आपल्याला तो राहते सामाजिक न्याय दिवस जो आहे म्हणून आपण साजरा करतो. कारण बघा हा राजश्री शाहू महाराज, तर लक्षात घ्यायचं आहे राजश्री जे आहे शाहू महाराज यांची जयंती राहते 26 जूनला. आणि 26 जून हा दिवस आपण बघा सामाजिक न्याय दिवस म्हणून सुद्धा दरवर्षी साजरा करतो 26 जून. पुढे बघा रे 26 जुलै. 26 जुलै जो आहे तो राहते कारगिल विजय दिवस. कारगिल विजय दिवस म्हणून दरवर्षी बघा 26 जून जो आहे तो साजरा केला जाते कारगिल विजय दिवस. 26 जुलै कारगिल विजय दिवस, 26 जून एक राहते सामाजिक न्याय दिवस, आणि एक बघा रे अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून दरवर्षी आपण 26 जून हा दिवस साजरा करतो. तर दोन आहे, 26 जूनला अंमली पदार्थ विरोधी दिवस आणि 26 जूनच बघा रे सामाजिक न्याय दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करणार आहे. अमरावती पोलीस 2024ला येऊन गेलाय, महत्वाचं आहे. चला पुढे नेक्स्ट बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला बुलढाणा पोलीस 2024ला प्रश्न येऊन गेला आहे रे. बघा जागतिक वसुंधरा दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? जागतिक वसुंधरा दिवस जो आहे कोणत्या वर्षी साजरा केला, कोणत्या दिवशी साजरा केला जाते हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. वसुंधरा म्हणजे पृथ्वी. बघा तुम्हाला एक शब्द सांगतो, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बघा इथे हे जे आहे तुम्हाला WEB वेब नावाचा शब्द तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. वेब, वेब मध्ये बघा पहिल्यांदा इथे 22 22 आणि 22. पहिले बघा 22 मार्च, 22 एप्रिल आणि एक राहते लक्षात ठेवा रे 22 मे. 3 दिवस आहे तुम्हाला. बघा वेब नावाचा शब्द मला WEB वेब, 22 मार्च, 22 एप्रिल, 22 मे. पहिले वेब W वरून आहे पहिल्यांदा वॉटर, त्यानंतर E वरून आहे तुम्हाला अर्थ आणि B वरून लक्षात ठेवा बायोडायव्हर्सिटी. वेब वरून तुम्ही लक्षात ठेवू शकता 3 दिवस. बघा पहिल्यांदा W वरून आहे वॉटर, E वरून आहे अर्थ आणि B वरून तुम्हाला बायोडायव्हर्सिटी लक्षात ठेवता येते. 3 तारीख बघा 22 22 22, 22 मार्च, 22 एप्रिल, 22 मे. वेब WEB वॉटर, अर्थ आणि बायोडायव्हर्सिटी. आपल्याला बघा जागतिक वसुंधरा म्हणजे पृथ्वी दिवस विचारण्यात आलेला आहे. 22 एप्रिल जो आहे आपला जागतिक पृथ्वी दिवस राहणार आहे 22 एप्रिल. 22 मे तुम्हाला सांगितलं आता बायोडायव्हर्सिटी डे लक्षात ठेवायचा आहे. बायोडायव्हर्सिटी डे जर म्हटलं तो राहणार आहे 22 मे. आणि 22 मार्च जर म्हटलं लक्षात ठेवा तुम्हाला वर्ल्ड वॉटर डे म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो. शब्द लक्षात ठेवायचा आहे वेब WEB 22 मार्च, 22 एप्रिल, 22 मे. 3 लक्षात ठेवा. 3 दिवस महत्वाचे वारंवार विचारते. वेब 22 22 22 मार्च, एप्रिल आणि मे. हा तुम्हाला प्रश्न होता जागतिक वसुंधरा दिवस, ऑप्शन नंबर 2 त्याचं राहणार आहे. पुढे चला
नेक्स्ट प्रश्न बघा, 2 SRPF 2024 ला आलेला आहे रे. 3 जानेवारी हा कोणता दिन म्हणून साजरा करतात? 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती ते लक्षात ठेवायचं आहे. हा बघा बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो, लक्षात ठेवायचं आहे. राज्य बालिका दिवस, तर राज्य बालिका दिवस म्हणून लक्षात ठेवा आपल्याला. राज्य बालिका दिन म्हणून जो आहे हा 3 जानेवारी साजरा केला जाणार आहे. पुढे बघा इथे राष्ट्रीयवाला, तर 24 जानेवारी. 24 जानेवारी मित्रांनो लक्षात ठेवा राष्ट्रीय बालिका दिवस. जर राष्ट्रीय बालिका दिवस जर म्हटलं तो राहते आपला 24 जानेवारी, आणि राज्य जर म्हटलं तर 3 जानेवारी राज्य बालिका दिवस, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस राहणार आहे. पर्यावरण दिवस सांगितलाय 5 जून. जागतिक पर्यावरण दिवस जर म्हटलं तुम्हाला 5 जूनला दरवर्षी आपण जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो. महिला दिन राहते रे 8 मार्च. जागतिक महिला दिवस जर विचारला तो राहते 8 मार्च. आणि विज्ञान दिवस जर म्हटलं तो राहते 28 फेब्रुवारी. तर 28 फेब्रुवारीला दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस आपण साजरा करणार आहे. सगळे माहित पाहिजे. महिला दिवस 8 मार्च, बालिका दिवस राहते 2, राज्यवाला म्हटलं तर 3 जानेवारी, राष्ट्रीयवाला म्हटलं तर 24 जानेवारी, पर्यावरण दिवस 5 जून आणि विज्ञान दिवस लक्षात ठेवा दरवर्षी 28 फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस जो आहे तो साजरा केला जाते. 28 फेब्रुवारीचं उत्तर आहे विज्ञान दिवस म्हटलं तर. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, बालिका दिवस जो आहे तो 3 जानेवारी राहणार आहे. चला नेक्स्ट बघा. हा बघा, हा प्रश्न तुम्हाला 15 पेक्षा अधिक वेळा आलेला आहे. सिंधुदुर्ग, पालघर आणि 15 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, जागतिक योग दिवस सांगितलाय. जागतिक योग दिवस राहते 21 जून. 21 जूनला दरवर्षी जागतिक योग दिवस जो आहे तो साजरा केला जाते. बघा हा योग दिवस आहे तुम्हाला सर्वात पहिले आहे जागतिक योग दिवस जर म्हटलं तो राहते 21 जून. तोच बघा रे पुन्हा आहे उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस. सर्वात मोठा दिवस बघा, सर्वात मोठा दिवस जर म्हटलं तो राहते 21 जून. आणि सर्वात लहान जर विचारलं उत्तर गोलार्धामध्ये सर्वात लहान दिवस जर कधी राहणार आहे तो राहते बघा 21 किंवा 22 डिसेंबर. तर 22 डिसेंबर जो आहे तो सर्वात लहान दिवस राहते 21 किंवा 22 डिसेंबर. सर्वात मोठा दिवस 21 जून. आणि हा दिवस बघा जागतिक योग दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो. 21 जून जागतिक योग दिवस म्हणून जो आहे दरवर्षी साजरा केला जाणार आहे. समजलाय? पुढे चला नेक्स्ट बघा. हा प्रश्न तुम्हाला माहित असायला पाहिजे. 50 पेक्षा अधिक वेळा आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे. 50 पेक्षा अधिक वेळा महत्वाचा आहे. 50 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा रे, भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? 24 एप्रिल विचारलाय. राष्ट्रीय पंचायत राज दिवस. बघा रे 24 एप्रिल 1993 ला लक्षात ठेवा. 24 एप्रिल 1993 जे आहे या दिवशी आपल्याला माहित आहे 73वी घटनादुरुस्ती लागू करण्यात आली. आणि 73व्या घटनादुरुस्ती लागू करून भारतामध्ये बघा पंचायत राज जे आहे याला घटनात्मक दर्जा देऊन त्याची सुरुवात करण्यात आलेली होती. म्हणून 24 एप्रिल हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून सरकार साजरा करते. तर 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिवस 50 पेक्षा अधिक वेळा रिपीट आलेला आहे. महत्वाचा आहे. पुढे राष्ट्रीय साक्षरता दिवस. साक्षरता दिवस मी ऑलरेडी सांगितलं आहे 8 सप्टेंबर जो आहे तो राहते आपला राष्ट्रीय साक्षरता दिवस. एकता दिवस बघा रे 31 ऑक्टोबर जो आहे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती जर म्हटलं 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस. आणि राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी. बघा दरवर्षी 25 जानेवारी जो आहे तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर साक्षरता दिवस 8 सप्टेंबर, एकता दिवस 31 ऑक्टोबर आणि राष्ट्रीय मतदार दिवस म्हटलं तर 25 जानेवारी जो आहे तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करणार आहोत. आणि 24 एप्रिल हा दिवस राहते राष्ट्रीय पंचायत राज दिवस. इथे एक गोष्ट ऑब्झर्व करा. बघा तुम्ही जर ऑप्शनला बरोबर करा तुम्हाला महत्वाचे जर दिवस जर माहित राहिले तरी प्रश्न तुमचे सॉल्व्ह होतात. महत्वाच्या दिवसाच्या आधारे तुम्ही प्रश्नाला अटेम्प्ट करता येते. महत्वाचे दिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. मी ऑलरेडी सांगितलं आहे प्रत्येक महिन्यातले लहान लहान दिवस पाठ करत बसायचं नाही. सिलेक्टेड 10च्या पलीकडे दिवस करायचे नाही. कन्फर्म 10 करा. एका महिन्यात 10 मेन कोणत्या महिन्यातले 7-8 दिवस करायचे पण पक्के माहित पाहिजे तुम्हाला का हे आहे. बाकी ऑप्शनच्या आधारे तुम्हाला जे प्रश्न सॉल्व्ह करता येतात. चला पुढे हा बघा रत्नागिरी पोलीस 2024 संविधान दिवस. हा तर अतिशय सिंपल राहते. संविधान दिवस सगळ्यांना माहित आहे 26 नोव्हेंबर. तुम्हाला माहित आहे 26 नोव्हेंबर 1949 ला भारताचं संविधान जे आहे ते स्वीकारण्यात आलेलं आहे.
म्हणून दरवर्षी 26 नोव्हेंबर 1949 पासून स्वीकारल्याच्यामुळे बघा 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो. पुन्हा बघा 26 नोव्हेंबर रात्री राष्ट्रीय दुग्ध दिवस. बघा आपल्याला माहित आहे श्वेत क्रांतीचे जनक जे राहिलेले आहेत ज्यांचं नाव बघा श्वेत क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन. तर श्वेत क्रांतीचे जनक जर म्हटलं डॉक्टर वर्गीस कुरियन जे आहे तर डॉक्टर वर्गीस कुरियन जे आहे यांची जयंती राहते आणि वर्गीस कुरियन सरांची जयंती जी आहे दरवर्षी 26 नोव्हेंबर राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस आपला संविधान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जाते. 26 जानेवारी तुम्हाला माहित आहे प्रजासत्ताक दिवस. या दिवशी भारताची राज्यघटना लागू झालेली आहे 26 जानेवारी 1950 म्हणून दरवर्षी बघा हा प्रजासत्ताक दिवस किंवा गणराज्य दिवस म्हणून आपण 26 जानेवारी साजरा करणार आहे. तर 26 नोव्हेंबर संविधान दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आणि 26 नोव्हेंबर पुन्हा बघा राष्ट्रीय दुग्ध दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. तो कोणाचा दिवस लक्षात ठेवायचा आहे तर श्वेत क्रांती जनक आहे डॉक्टर वर्गीस कुरियन यांची जयंती म्हणजे राष्ट्रीय दुग्ध दिवस राहणार आहे. रत्नागिरी पोलीसला आलेला होता. पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा हा बघा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर सातारा चालकला सुद्धा प्रश्न येऊन गेलाय मित्रांनो. बघा खालीलपैकी कारगिल विजय दिवस कोणता. कारगिल विजय दिवस ऑलरेडी सांगितलाय 26 जुलै. 26 जुलै जे आहे हा आपण दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करतो. 26 जुलै 1999 कारगिल जे युद्ध झालं होतं त्या युद्धात भारताने विजय मिळवला होता म्हणून बघा कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै आपण साजरा करतो. 26 जून तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय 2 दिवस मी 26 जून बोललेलो होतो. बघा त्यात एक महत्वाचा आहे सामाजिक न्याय दिवस महत्वाचा लक्षात ठेवायचा आहे. 26 जर म्हटलं तुम्हाला लक्षात ठेवा 26 जून जो राहते तो राहते सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. 26 जून दरवर्षी लक्षात ठेवा आपल्याला सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण दरवर्षी जो आहे 26 जून हा दिवस साजरा करतो. कोणाची जयंती राजश्री शाहू महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतात. कारगिल विजय दिवस 26 जुलै जो आहे राहणार आहे. 2 वेळा प्रश्नाला माहित पाहिजे. पुढे चला नेक्स्ट बघा हा प्रश्न तुम्हाला बुलढाणा बॅट्समॅन 2024 ला आलेला आहे. प्रश्न बघा रे जागतिक व्याघ्र दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात. वर्ल्ड टायगर डे. दरवर्षी वर्ल्ड टायगर डे माहिती आहे तुम्हाला 29 जुलै हा दिवस लक्षात ठेवा रे वर्ल्ड टायगर डे म्हणून दरवर्षी साजरा केला जाणार आहे. 29 जुलै वर्ल्ड टायगर डे म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. तो दिवस आहे 29 जुलै. आता टायगर सगळ्यांना माहित आहे टायगर म्हणजे काय भारताचा राष्ट्रीय प्राणी. राष्ट्रीय प्राणी जो आपला तो वाघ राहणार आहे आणि तो कोणता वाघ तर लक्षात ठेवा रे रॉयल बेंगॉल टायगर. तर दरवर्षी बघा 29 जुलै जो आहे तो महत्वाचा दिवस म्हणजे वर्ल्ड टायगर डे. आपला राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगॉल टायगर राहणार आहे 1972 पासून. बघा भारताचा 1972च्या अगोदर राष्ट्रीय प्राणी सिंह होता. 1972 पासून वाघ आहे. कोणता वाघ रॉयल बेंगॉल टायगर. त्यानंतर बघा टायगर मॅन ऑफ इंडिया विचार तुम्हाला टायगर मॅन ऑफ इंडिया. तर टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात कैलास सांकला. लक्षात ठेवायचं आहे कैलास सांकला जे राहणार आहे कैलास सांकला यांना ओळखलं जाते टायगर मॅन ऑफ इंडिया. टायगर मॅन ऑफ इंडिया कोण आहे तर कैलास सांकला टायगर मॅन ऑफ इंडिया. पुढे बघा रे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया. तर टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणत्या सिटीला ओळखलं जाते तर नागपूर. नागपूरला जे लक्षात ठेवा आपण म्हणतो याला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखली जाते नागपूर. नागपूर लक्षात ठेवायचं आहे टायगर कॅपिटल ऑफ इंडिया नागपूर. टायगर मॅन ऑफ इंडिया कैलास सांकला. राष्ट्रीय प्राणी होता रॉयल बेंगॉल टायगर. 1972 पासून आपला राष्ट्रीय प्राणी वाघ राहणार आहे. कधीपासून 1972. आणि वर्ल्ड टायगर डे 29 जुलैला दरवर्षी वर्ल्ड टायगर डे जो आहे तो सेलिब्रेट केला जाते. महाराष्ट्रात व्याघ्र प्रकल्प 6 व्याघ्र प्रकल्प आपल्या राज्यात आहे. महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प राहणार आहे. तो वर्ल्ड टायगर डे 29 जुलै आहे दरवर्षी साजरा करणार आहोत. क्लिअर आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा धाराशिव चालक 2024 ला प्रश्न आला हुतात्मा दिन कधी साजरा करण्यात येतो. हुतात्मा दिन तुम्हाला विचारलाय कोणत्या तारखेला साजरा करण्यात येणार आहे. 26 जुलै 30 जानेवारी 18 सप्टेंबर 15 जानेवारी. ती तारीख आहे बघा 30 जानेवारी हा दिवस बघा हुतात्मा दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याच दिवशी बघा 30 जानेवारी 1948 या दिवशी बघा महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आलेली आहे. महात्मा गांधी यांचं निधन जे आहे 30 जानेवारी 1948 ला झालेलं होतं. त्यामुळे 30 जानेवारी हा दिवस लक्षात ठेवा रे हुतात्मा दिन म्हणून साजरा करतात. 26 जुलै कारगिल विजय दिवस. कारगिल विजय दिवस लक्षात ठेवा मित्रांनो.
कारगिल विजय दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो 26 जुलै कारगिल विजय दिवस. पुढे बघा 15 जानेवारी लक्षात ठेवा रे आर्मी डे. तर 15 जानेवारी दरवर्षी जे आहे आर्मी डे म्हणून आपण साजरा करणार आहे. भारतीय सैन्य दिवस आर्मी डे जर म्हटलं तर 15 जानेवारी, 30 जानेवारी हुतात्मा दिवस आणि 26 जुलै दरवर्षी कारगिल विजय दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. तो दिवस आहे 26 जुलै कारगिल विजय दिवस. ते हुतात्मा दिन 30 जानेवारीला आपण साजरा करणार आहोत. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा तुम्हाला धुळे SRPF 2024 ला प्रश्न आलेला आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन कधी साजरा करण्यात येतो? परिचारिका, लक्ष द्या इकडे बघा. परिचारिकाला इंग्लिश मध्ये म्हणते नर्स. तर नर्स डे कधी साजरा करतात? 12 मे. 12 मे हा दरवर्षी बघा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. 12 मे नर्स डे म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. पुढे इथे लक्षात ठेवा नर्स डे तुम्हाला विचारला तर 12 मे. मे मधले काही महत्वाच्या दिवस मध्ये हा दिवस तुम्हाला अत्यंत महत्वाचा आहे. 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस. 31 मे लक्षात ठेवा रे तो राहतो तुम्हाला तंबाखू विरोधी दिवस. 31 मे तंबाखू विरोधी दिवस. तर 31 मे नावाचा दिवस जो आहे तो 31 मे लक्षात ठेवा. तंबाखू विरोधी दिवस जो आहे तो महत्वाचा आहे. 31 मे तंबाखू विरोधी दिवस राहणार आहे. लक्षात ठेवा तंबाखू खाऊन 31 लोक मरण पावले. तर त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा तंबाखू दिवस 31 मे. परिचारिका म्हटलं तर 12 मे जो आहे परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढे चला नेक्स्ट. छत्रपती संभाजीनगर बँड्समॅनला 2024 ला प्रश्न येऊन गेला. बघा रे राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा केला जातो? आता पुन्हा बघा तुम्हाला हा प्रश्न अतिशय महत्वाच्या प्रश्नापैकी एक राहणार आहे. राष्ट्रीय ध्वज दिवस कधी साजरा करण्यात येतो? ध्वज म्हणजे झेंडा दिवस. सिंपल आहे. प्रश्न माहिती आहे उत्तर आहे 22 जुलै. बघा रे 22 जुलै 1947 ला जो आहे तो भारताचा बघा राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. याच तारखेला बघा रे काय केलं आपण भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आलेला आहे. तारीख होती 22 जुलै 1947 आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारला. म्हणून दरवर्षी 22 जुलै हा दिवस बघा राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा करतात. आता इकडे लक्ष द्या. पहिल्यांदा सर्वात पहिले भारताच्या राष्ट्रीय रंग कलर किती आहे किंवा रंग किती आहे? टोटल आहे रे 4 कलर आपल्या ध्वजामध्ये आढळते. लक्षात ठेवा भारतीय ध्वजात एकूण रंग म्हटलं तर 4. कोणते बघा पहिल्यांदा सर्वात पहिला आहे केसरी. केसरी जर म्हटलं तुम्हाला प्रतीक आहे बघा त्यागाचे प्रतीक केसरी कलर. त्यानंतर आहे पांढरा. पांढरा जर म्हटलं तुम्हाला आहे शांततेचे प्रतीक. लक्षात ठेवा शांततेचे प्रतीक जर म्हटलं तो आहे पांढरा. हिरवा लक्षात ठेवा रे तो राहणार आहे समृद्धीचं प्रतीक. समृद्धीचे प्रतीक. आणि एक राहते बघा निळ्या रंगाचं अशोक चक्र राहणार आहे. समृद्धी किंवा भरभराटी म्हणतो आपण त्या आपलं राहणार आहे हिरवा. आणि गतीचे म्हटलं तर बघा केसरी किंवा निळ्या कलरचं तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना आपल्याला अशोक चक्र राहणार आहे. आणि राष्ट्रीय ध्वज जो आहे तो स्वीकारला कधी 22 जुलै 1947. याला डिझाईन करणारे विचारते का राष्ट्रीय ध्वजला डिझाईन कोणी केलेलं आहे? महत्वाचं लक्षात ठेवा पिंगली व्यंकय्या. बघा हे नाव आहे MP आहे. पिंगली व्यंकय्या नावाची व्यक्ती लक्षात ठेवा. या पिंगली व्यंकय्या नावाच्या व्यक्तींनी बघा भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला डिझाईन करण्यात आलेला आहे जो स्वीकारला आहे 22 जुलै 1947. म्हणून दरवर्षी 22 जुलै हा दिवस मित्रांनो राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा करतात. डिझाईन करणारे पिंगली व्यंकय्या यांचं नाव महत्वाचं आहे. पिंगली व्यंकय्या जे आहे यांनी डिझाईन केलेलं आहे भारतीय राष्ट्रीय ध्वजाला. आणि 22 जुलै दरवर्षी राष्ट्रीय ध्वज दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. क्लिअर आहे. पुढे चला छत्रपती संभाजीनगरला प्रश्न येऊन गेलेला आहे. नेक्स्ट हा बघा रे छत्रपती संभाजीनगर बँड्समॅनला प्रश्न आलेला आहे. आंतरराष्ट्रीय न्याय दिवस कधी साजरा केला जातो? तुम्हाला प्रश्न विचारते आंतरराष्ट्रीय न्याय दिवस जो आहे दरवर्षी कधी साजरा केला जाणार आहे? छत्रपती संभाजीनगरला प्रश्न येऊन गेलेला आहे. याचे उत्तर येते बघा 17 जुलै. दरवर्षी 17 जुलै हा दिवस लक्षात घ्या रे आपल्याला आंतरराष्ट्रीय न्याय दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्याय दिवस. इथे बघा जुलैमध्ये काही महत्वाचे दिवस मी सांगितले तुम्हाला बघा. एक तर 26 जुलै जो राहते कारगिल विजय दिवस. 26 जुलै जर आपल्याला विचारलं लक्षात ठेवा मित्रांनो 26 जुलै राहते कारगिल विजय दिवस. 29 जुलै लक्षात ठेवा वर्ल्ड टायगर डे. तर दरवर्षी बघा वर्ल्ड टायगर डे जो आहे तो राहते 29 जुलै वर्ल्ड टायगर डे. 26 जुलै राहते कारगिल विजय दिवस. पुढे बघा एक महत्वाचा आहे 1 जुलै. 1 जुलै रे GST दिवस किंवा याच दिवशी राहते बघा डॉक्टर डे. तर GST दिवस किंवा डॉक्टर डे म्हणून दरवर्षी साजरा करतो आपण 1 जुलै.
आणि 17 जुलै बघा आंतरराष्ट्रीय न्याय दिवस जर म्हटलं 17 जुलै, 26 जुलै कारगिल विजय दिवस, 29 जुलै वर्ल्ड टायगर डे आणि 1 जुलै जर म्हटलं तर जीएसटी दिवस किंवा 1 जुलैला आपण बघा डॉक्टर डे म्हणून सुद्धा साजरा करणार आहोत. तर महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय न्याय दिवस 17 जुलैला आपण साजरा करणार आहोत. 14 नंबरचा छत्रपती संभाजीनगरला विचारण्यात आलेला प्रश्न आहे. नेक्स्ट बघा तो पुणे ग्रामीणला प्रश्न आलेला हा दिवस जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा करतात. जागतिक ग्राहक दिवस 15 मार्च. 15 मार्च दरवर्षी लक्षात ठेवायला जागतिक ग्राहक दिवस म्हणून साजरा करतात. लक्षात ठेवायचं आहे. 1 जुलै आता सांगितलंय जीएसटी दिवस किंवा डॉक्टर डे, 2 दिवस राहते. 1 जुलैला जीएसटी दिवस किंवा डॉक्टर डे. 10 डिसेंबर बघा रे मानवाधिकार दिवस, मानवाधिकार दिवस राहणार आहे. ह्युमन राईट्स डे, मानवाधिकार दिवस जर म्हटलं तो राहते 10 डिसेंबर. कारण बघा 10 डिसेंबर 1948 ला तारीख महत्वाची बघा 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा. लक्षात ठेवा 10 डिसेंबर 1948 ला मानवी हक्काचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झालेला होता. म्हणून दरवर्षी 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्क दिवस म्हणून साजरा करतो. 10 डिसेंबर 1948 मानवी हक्क दिवस. 1 जुलै जीएसटी दिवस किंवा डॉक्टर डे. 15 मार्च लक्षात ठेवा रे जागतिक ग्राहक दिवस जर म्हटलं तो राहणार आहे 15 मार्च. मार्च मध्ये पुन्हा एक आहे 8 मार्च. 8 मार्च लक्षात ठेवायचं तुम्हाला बघा जागतिक महिला दिवस विचारते. जागतिक महिला दिवस जर म्हटलं तो राहणार आहे 8 मार्च. 8 मार्च जो राहते जागतिक महिला दिवस आणि 15 मार्च जागतिक ग्राहक दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत. क्लिअर आहे. चला नेक्स्ट पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा प्रश्न बघा वाशिम पोलीस आहे जळगाव आहे आणि अहिल्यानगरला सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. हा तर सिंपल आहे रे सगळ्यांनाच येते. 26 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. गणराज्य दिवस, प्रजासत्ताक दिवस किंवा सीमा शुल्क दिवस म्हटलं तरी 26 जानेवारी आपण साजरा करतो. कारण माहित आहे 26 जानेवारी 1950 ला भारताच्या राज्यघटनेचा स्वीकार झाला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक किंवा गणराज्य दिन म्हणून साजरा करतात. महाराष्ट्र दिवस 1 मे. लोकसंख्या दिवस 11 जुलै. 11 जुलै दरवर्षी जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिवस म्हणून साजरा करतात. स्वातंत्र्य दिवस 15 ऑगस्ट. तर 15 ऑगस्ट जो आपला स्वातंत्र्य दिवस राहणार आहे. 15 ऑगस्ट. लोकसंख्या दिवस 11 जुलै. महाराष्ट्र दिवस म्हटलं तर 1 मे आणि प्रजासत्ताक दिवस किंवा गणराज्य दिवस 26 जानेवारीला आपण दरवर्षी साजरा करत असतो. वाशिम, जळगाव आणि अहिल्यानगर. सिंपल. हे असे प्रश्न सगळ्यांना येतात, हे चुकत नाही. पुढे नेक्स्ट बघा हा प्रश्न तुम्हाला बघा रे सोलापूर पोलीस आणि कोल्हापूर पोलीस 2016-18 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. जागतिक रेबीज दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो. जागतिक रेबीज दिवस लक्षात ठेवा. तर जागतिक रेबीज दिवस जो आहे कोणत्या तारखेला साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. आता इथे बघा पहिल्यांदा 9 मार्च आहे का नाही. 28 सप्टेंबर नाही. 5 सप्टेंबर तुम्हाला माहित आहे शिक्षक दिवस, हा तर येणार नाही. इथे लक्षात ठेवा 28 सप्टेंबर नावाचा जो दिवस आहे 28 सप्टेंबर लक्षात ठेवायचा हा राहते रे जागतिक रेबीज दिवस. लक्षात ठेवा जागतिक रेबीज दिवस जो आहे तो दरवर्षी आपण साजरा करतो. 28 सप्टेंबर जो आहे तो जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. रेबीज बघा याचं दुसरं एक नाव आहे रे हायड्रोफोबिया. हायड्रोफोबिया रेबीजच नाव लक्षात ठेवा. रेबीज म्हणजे काय म्हटलं तर हायड्रोफोबिया. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करतो. तुम्हाला माहिती आहे कुत्रा, मांजर, ससा, माकड असे जर प्राणी आपल्याला चावले तर हा रोग होते रेबीज, ज्याला म्हणते हायड्रोफोबिया. यामध्ये बघा पाण्याची भीती वाटते, हा डेंजर प्रकारचा एक रोग आहे. लक्षात ठेवा रे रेबीज, त्यालाच म्हणते हायड्रोफोबिया. 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस म्हणून साजरा करतात. सप्टेंबरचे काही दिवस पुन्हा रिपीट सांगतो बघून घेऊ. 5 सप्टेंबर शिक्षक दिवस लक्षात ठेवायचं. 5 सप्टेंबर म्हटलं तर शिक्षक दिवस. 8 सप्टेंबर राहते रे साक्षरता दिवस. साक्षरता सांगितलं होतं 8 सप्टेंबर. 14 सप्टेंबर जर विचारलं हिंदी दिवस राष्ट्रीयवाला. 15 सप्टेंबरला जर विचारलं तुम्हाला इंजिनियर्स डे. इंजिनियर्स डे लक्षात ठेवा 15 सप्टेंबरला राहणार आहे. आणि 16 सप्टेंबर जर म्हटलं तर लक्षात ठेवा वर्ल्ड ओझोन डे. तर ओझोन डे जर म्हटलं तुम्हाला 16 सप्टेंबर. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती दिवस म्हणून आपण साजरा करतो किंवा चालक दिवस. तर मराठवाडा मुक्ती दिवस किंवा चालक दिवस म्हणून आपण 17 सप्टेंबर साजरा करणार आहे. तर सप्टेंबरचे महत्वाचे दिवस त्यात बघा आता 28 सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस किंवा हायड्रोफोबिया दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत.
सोलापूर आणि कोल्हापूरला प्रश्न आलेला आहे. पुढे चला, नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा आता नागपूर SRPF 2024 ला प्रश्न आलाय. भारतीय भूसेना दिवस कधी असतो? भूसेना म्हटलं तुम्हाला 15 जानेवारी. दरवर्षी बघा 15 जानेवारी आपण भूसेना दिवस किंवा आर्मी डे म्हणून साजरा करतो. बघा इकडे आपल्याला 3 दिवस महत्वाचे आहे. पहिला ते 15 जानेवारी, 8 ऑक्टोबर आणि एक राहते 4 डिसेंबर. बघा रे, 15 जानेवारी, 8 ऑक्टोबर, 4 डिसेंबर. 15 जानेवारी राहते आर्मी डे. आर्मी डे जर म्हटलं तुम्हाला 15 जानेवारी. ऑक्टोबर बघा 8 ऑक्टोबर राहते एअर फोर्स डे. 8 ऑक्टोबर जर म्हटलेला एअर फोर्स डे. आणि 4 डिसेंबर दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो, नेव्ही डे. नेव्ही डे म्हणून दरवर्षी साजरा करणार आहे. 4 डिसेंबर नेव्ही डे, 8 ऑक्टोबर एअरफोर्स डे, 15 जानेवारी आर्मी डे. तर बघा इथे पहिल्यांदा 15च्या हाफ जर कराल तर 7.5 अप्रॉक्सिमेटली किती घ्यायचे याला 8. तर 15च्या अर्धे 8, 8च्या अर्धे किती रे 4. 15, 8, 4 आर्मी एअरफोर्स नेव्ही समजलाय का? बघा 15 जानेवारी, 8 ऑक्टोबर, 4 डिसेंबर. 15 जानेवारी आर्मी डे, 8 ऑक्टोबर एअरफोर्स डे, 4 डिसेंबर नेव्ही डे. तर 15 जानेवारी, 8 ऑक्टोबर, 4 डिसेंबर. पहिला आहे आर्मी, दुसरा आहे एअरफोर्स, तिसरा आहे नेव्ही. आर्मी, एअरफोर्स, नेव्ही 15, 8, 4. इथे भूसेना दिवस म्हणजे 15 जानेवारी जो आहे तो आपला आर्मी डे म्हणून आपण साजरा करतो. आज बघा की महत्वाच्या नियुक्त्या नावाचं लेक्चर टाकलेलं होतं. त्या लेक्चरमध्ये बघा तुम्हाला तीनही महत्वाचे दिवस, तिन्ही याचे प्रमुख कोण आहे ते आपण बघितलेले आहे. व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे, बघून घ्या. आमच्या चॅनलला अपलोड केला आहे महत्वाच्या नियुक्त्या 2025. त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सगळ्या नियुक्त्या कव्हर करण्याचा प्रयत्न केला. तर बघा इथे 15, 8, 4. 15 जानेवारी आर्मी डे, 8 ऑक्टोबर एअरफोर्स डे आणि 4 डिसेंबर मित्रांनो आपण नेव्ही डे म्हणून दरवर्षी साजरा करतो. 15, 8, 4. ओके, चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. आता नेक्स्ट बघा रे, खालीलपैकी तुम्हाला बीड पोलीस 2016 प्रश्न आला. प्रश्न का बघा, खालीलपैकी राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा केला जातो? कन्या दिवस किंवा बालिका दिवस. राष्ट्रीयवाला, राज्यवाला वेगळा, राष्ट्रीयवाला वेगळा. बघा इथे विचारलाय राष्ट्रीय कन्या दिवस कधी साजरा करतात? 24 जानेवारी. लक्ष द्या इकडे बघा, 24 जानेवारी दरवर्षी बघा राष्ट्रीय कन्या दिवस किंवा राष्ट्रीय बालिका दिवस. तर पहिलाचा राष्ट्रीय कन्या दिवस किंवा राष्ट्रीय बालिका दिवस जर कधी साजरा करण्यात येते? 24 जानेवारी राष्ट्रीय कन्या दिवस किंवा राष्ट्रीय बालिका दिवस. कारण बघा रे, 24 जानेवारी 1966 ला भारताच्या पहिल्या प्रधानमंत्री म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली. पहिल्या महिला पंतप्रधान. तर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966. बघा 24 जानेवारी 1966 ला भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी शपथ घेतली. आणि तोच दिवस आपण दरवर्षी बघा 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतात. पुढे बघा 3 जानेवारी राहते राज्य बालिका दिवस. तर बघा स्त्री शिक्षणाची ज्यांनी मूर्तवेळ रोवलेली आहे लक्षात ठेवा, त्यामध्ये फुले दाम्पत्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले. तर सावित्रीबाई फुले यांची जयंती जी आहे 3 जानेवारी राज्य बालिका दिवस म्हणून साजरा करतात. आणि 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून आपण साजरा करतो. तर राष्ट्रीय कन्या किंवा बालिका दिवस 24 जानेवारी. 25 जानेवारी लक्षात ठेवा रे, राष्ट्रीय मतदार दिवस. महत्वाचं, दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस आपण बघा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतो. तुम्हाला माहित आहे आपला जो निवडणूक आयोग आहे 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. आणि 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोग स्थापन झाला. 2010 ला त्याला 60 वर्ष पूर्ण झाले. हीरक महोत्सव म्हणून लक्षात ठेवा. 2011 पासून दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून आपण 25 जानेवारीला साजरा करत आहोत. तर 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 3 जानेवारी राज्य बालिका दिवस आणि 25 जानेवारी जो आहे तो राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात. तर 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. क्लिअर आहे? चला पुढे नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. हा बघा, ठाणे पोलीस 2018 सिंपल आहे. व्हॅलेंटाईन डे हा तर तुमचा चुकूच नाही शकत, कोणालाच नाही चुकणारा. व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना माहित आहे कधी राहते? 14 फेब्रुवारी. 14 फेब्रुवारी दरवर्षी लक्षात ठेवा रे व्हॅलेंटाईन डे म्हणून जो आहे तो साजरा करणार आहे. तरुणांना सांगायची गरज नाही, व्हॅलेंटाईन डे म्हटलं 14 फेब्रुवारी. 8 मार्च बघा रे जागतिक महिला दिवस. 8 मार्च जर विचारलं तुम्हाला बघा जागतिक महिला दिवस. तर दरवर्षी बघा 8 मार्च हा दिवस बघा तुम्हाला जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढे आहे रे 5 जून. 5 जून लक्षात ठेवा तुम्हाला 5 जून आहे
तो राहते जागतिक पर्यावरण दिवस. तर दरवर्षी बघा 5 जून जो आहे तो जागतिक पर्यावरण दिवस जो आहे म्हणून साजरा करण्यात येणार आहे 5 जून. 14 नोव्हेंबर बघा एक आहे तुम्हाला सर्वात पहिले बघा एक तर चिल्ड्रन्स डे. पहिला तर बघा चिल्ड्रन्स डे, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. याच दिवशी बघा पुन्हा रे मधुमेह दिवस, डायबिटीज डे. लक्षात ठेवा 2 दिवस राहणार आहे. एक तर चिल्ड्रन्स डे म्हणजे बालक दिवस आणि मधुमेह दिवस म्हणून सुद्धा डायबिटीज डे. कारण बघा ज्यांनी इन्सुलिनचा शोध लावला फेडरिक बेंटिक यांची जयंती राहते, त्यामुळे बघा हा डायबिटीज डे म्हणून सुद्धा आपण साजरा करतो 14 नोव्हेंबर चिल्ड्रन्स डे. 5 जूनला राहते जागतिक पर्यावरण दिवस जर म्हटलं तुम्हाला 5 जून. 8 मार्च बघा रे जागतिक महिला दिवस जर म्हटलं तर 8 मार्च. आणि व्हॅलेंटाईन डे आहे 13 फेब्रुवारी. एक प्रश्न इकडे लक्ष द्या बघा तुम्हाला. व्हॅलेंटाईन डे आहे 14 फेब्रुवारी. व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस अगोदर म्हणजे 13 फेब्रुवारी. लक्षात द्या रे 13 फेब्रुवारीला राहते तो आहे राष्ट्रीय महिला दिवस. हा महत्वाचा आहे बघा. आता इथे कन्फ्युज व्हायचं नाहीये. जर तुम्हाला विचारलं जागतिक महिला दिवस 8 मार्च जागतिक वर्ल्ड लेवलवर, राज्य लेवलवर बघा राष्ट्रीय महिला दिवस जर म्हटलं 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून दरवर्षी आपण साजरा करतो सरोजिनी नायडू यांची जयंती. बघा 13 फेब्रुवारी सरोजिनी नायडू यांची जयंती राहते आणि सरोजिनी नायडू यांची जयंती दरवर्षी बघा 13 फेब्रुवारी या दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करतात. तर माहित पाहिजे राष्ट्रीय महिला दिवस 13 फेब्रुवारी, जागतिक महिला दिवस 8 मार्च, व्हॅलेंटाईन डे सगळ्यांना माहित आहे. व्हॅलेंटाईन डे आपण दरवर्षी 14 फेब्रुवारीला साजरा करत असतो. तर त्यामुळे बघा महत्वाचे दिवस मध्ये एवढे दिवस जे सांगितले आहे हे IMP राहणार आहे. क्लिअर करा. म्हणून माझं तुम्हाला सांगणं आहे का प्रॉपर अनालिसिस करायचं. जे एक्सप्लेनेशन सांगत आहे ते बरोबर केअरफुली ऐका. व्हिडिओ 1 वेळा 2 वेळा रिपीट ऐकायचा. पूर्ण प्रश्न तुम्हाला बऱ्यापैकी पाठ होऊन जातात. समजलं आहे ना डिटेल सहित. पुढे नेक्स्ट बघा. आता जालना पोलीस 2017 ला मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा अक्षय ऊर्जा दिवस 20 ऑगस्ट. त्यानंतर विचारलाय 22 मार्च. जसं मार्च तुम्हाला मी एक शब्द सांगितलाय वेब. लक्षात ठेवायला वेब म्हणजे वॉटर अर्थ बायोडायव्हर्सिटी. 22 मार्च, 22 एप्रिल आणि एक रात्री 22 मे. वेब नावाचा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. 22 मार्च वॉटर डे जागतिक जल दिवस सापडला तुम्हाला. ऑप्शन नंबर 1. जागतिक महिला दिवस 8 मार्च आपण बोललेला आहे याच्यावर. साक्षरता दिवस राहते 8 सप्टेंबर आणि जागतिक एड्स दिवस राहते बघा 1 डिसेंबर. वर्ल्ड एड्स डे म्हणून दरवर्षी साजरा करणार आहे. तर एड्स डे 1 डिसेंबर, साक्षरता दिवस आहे 8 सप्टेंबर आणि जागतिक महिला दिवस मित्रांनो बघा 8 मार्च हा दरवर्षी जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतात. 22 वाले 3 शब्द आहे वेब, वॉटर अर्थ बायोडायव्हर्सिटी. पहिला वॉटर, दुसरा अर्थ, तिसरा बायोडायव्हर्सिटी. पहिला होता 22 मार्च, दुसरा आहे 22 एप्रिल, तिसरा आहे 22 मे. तर वेबून तुम्ही तीनही जे आहे ते लक्षात ठेवू शकता. फेमस वाले दिवस विचारले जाते त्यामुळे बरोबर लक्षात ठेवा. चला पुढे प्रश्न बघा. नेक्स्ट हा प्रश्न बघा तुम्हाला रे सांगली, परभणी आणि यवतमाळ पोलीस 2017 ला सुद्धा येऊन गेलेला आहे. इथे बघा खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जातो. जागतिक वन दिवस ते तुम्हाला फॉरेस्ट डे विचारते. याची तारीख आहे बघा 21 मार्च. दरवर्षी 21 मार्च जो आहे तो लक्षात ठेवा तुम्हाला जागतिक वन दिवस म्हणून साजरा करतात. 21 मार्च ते 21 मार्च लक्षात ठेवा तुम्हाला जागतिक वन दिवस म्हणून साजरा केला जाते. 31 मार्च नाही ते 1 डिसेंबर. 1 डिसेंबर आहे वर्ल्ड एड्स डे. लक्षात ठेवा 1 डिसेंबर दरवर्षी आहे वर्ल्ड एड्स डे. 21 मार्च म्हटलं तर जागतिक वन दिवस. पुन्हा एक सांगतो 22 मार्च. 22 मार्च राहते तुम्हाला लक्षात ठेवा रे तो राहते वर्ल्ड वॉटर डे. तर दरवर्षी 22 मार्च हा आपल्या लक्षात ठेवा वर्ल्ड वॉटर डे म्हणून दरवर्षी साजरा करणार आहे. 22 मार्च वर्ल्ड वॉटर डे. 21 मार्च तुम्हाला जागतिक वन दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. 21 मार्च. क्लिअर आहे. पुढे चला. नेक्स्ट बघा. आता गोंदिया पोलीस 2017 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. नागरी सेवा दिवस याला म्हणते बघा सिव्हिल सर्व्हिस डे. कोणत्या तारखेला साजरा करतात. सिव्हिल सर्व्हिस डे 21 एप्रिल. ते 21 एप्रिलला दरवर्षी आपण सिव्हिल सर्व्हिस डे प्रशासकीय सेवा दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात. ती तारीख आहे रे 21 एप्रिल. प्रशासकीय सेवा दिवस सिव्हिल सर्व्हिस डे म्हणून साजरा केला जाते. पुन्हा एक दिवस सांगतो इथे बघा 7 एप्रिल. 7 एप्रिल ते बघा जागतिक आरोग्य दिवस. एप्रिल महिन्यातला अतिशय महत्वाच्या दिवसपैकी एक दिवस आहे. 7 एप्रिल बघा रे
जागतिक आरोग्य दिवस का बरं साजरा करतात? तारीख आहे बघा 7 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना झाली, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर त्यामुळे दरवर्षी बघा 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाते. पुढे आहे 28 फेब्रुवारी हा राहते राष्ट्रीय विज्ञान दिवस. बघा 28 फेब्रुवारी हा दिवस जो लक्षात ठेवायचा आहे तो रात्री बघा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येते 28 फेब्रुवारी. 14 सप्टेंबर राहते राष्ट्रीय हिंदी दिवस. तर दरवर्षी 14 सप्टेंबर मित्रांनो लक्षात ठेवा आपल्याला राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस, 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि 21 एप्रिल बघा हा सिव्हिल सर्व्हिस डे. 7 एप्रिल जर म्हटलं तुम्हाला जागतिक आरोग्य दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात 7 एप्रिल. तर बऱ्यापैकी लक्षात घ्या, माहित पाहिजे. प्रश्न मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, फेमस जे दिवस आहे तेच विचारते. तुम्हाला जर वाटत का डिटेलमध्ये लक्षात ठेवायचं काय आवश्यकता नाही, डिटेलमध्ये लक्षात ठेवण्याची गरज नाही. कामाकामाचं आहे तेवढं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. समजलाय? पुढे चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ. नेक्स्ट बघा सांगली पोलीस, परभणी पोलीस आणि यवतमाळ पोलीसला सुद्धा प्रश्न. अरे हा झालाय वाटते आपला. हा बघा आता पुणे SRPF 2016 ला आपल्याला प्रश्न आलाय 10 एप्रिल हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 10 एप्रिल. तर 10 एप्रिल हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? बघा रीती पहिल्यांदा आरोग्य दिन आहे का? नाही. हा तर राहते 7 एप्रिल वर्ल्ड हेल्थ डे तुम्हाला सांगितलं आहे. पुस्तक दिवस 24 एप्रिलला राहते, हा लक्षात ठेवायचा आहे. होमिओपॅथी दिवस बघा दरवर्षी 10 एप्रिल हा दिवस लक्षात ठेवा होमिओपॅथिक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. होमिओपॅथिक दिवस जर म्हटलं तर 10 एप्रिल. वारसा दिवस 18 एप्रिलला जो आहे तो वारसा दिवस राहते. होमिओपॅथिक दिन जर म्हटलं तर 10 एप्रिल. 10 एप्रिल होमिओपॅथिक दिवस. पुणे SRPF 2016 ला जो आहे हा प्रश्न तुम्हाला आलेला आहे. नेक्स्ट बघा आता पुढे चला नेक्स्ट प्रश्न. बीड पोलीस 2018 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा करतात? बघा रे वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले व्यक्ती आहे वसंतराव नाईक. सर्वाधिक काळ लक्षात ठेवा. तर महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हटलं तर वसंतराव नाईक. पुसद यवतमाळ या इच्छे प्रॉपर राहिलेले आहे वसंतराव नाईक आणि यांचा जन्मदिवस बघा दरवर्षी कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. तो कोणत्या तारखेला साजरा केला जाणार आहे? ते तारीख आहे रे 1 जुलै. बघा 1 जुलैला दरवर्षी वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस जो आहे लक्षात ठेवायचा आपल्याला. जो आपल्याला वसंतराव नाईक म्हणजे कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. ती तारीख आहे 1 जुलै. पुन्हा बघा या दिवशी राहते GST दिवस. याच दिवशी राहते तुम्हाला सांगितलं आहे डॉक्टर डे. तर GST दिवस किंवा डॉक्टर डे जर म्हटलं तर साजरा करतो आपण 1 जुलै आणि 1 जुलैला वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर 1 जुलै IMP आहे. जुलै महिन्यात पुन्हा चला काही दिवस सांगतो बघा 11 जुलै. 11 जुलै रे जागतिक लोकसंख्या वाढ, जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिवस. तर लक्षात ठेवा 1 जुलै जो राहणार आहे जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिवस. तारीख जर म्हटलं तर 1 जुलै 11 जुलै. 11 जुलै आहे जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिवस. 26 जुलै बघा 26 जुलै राहते कारगिल विजय दिवस. 26 जुलै दरवर्षी लक्षात ठेवायचा आहे कारगिल विजय दिवस जो आहे म्हणून साजरा करणार आहे. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 29 जुलै लक्षात ठेवायचा आहे रे 29 जुलै जर म्हटलं तो राहते वर्ल्ड टायगर डे. तर 29 जुलै दरवर्षी वर्ल्ड टायगर डे म्हणून दिवस म्हणून आपण साजरा करतो 29 जुलै. 26 जुलै कारगिल विजय दिवस. 11 जुलै जागतिक लोकसंख्या वाढ नियंत्रण दिवस आणि 1 जुलैला बघा एक तर GST डे, डॉक्टर डे किंवा वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिवस म्हणून आपण दरवर्षी 1 जुलैला साजरा करणार आहोत. तर महत्वाचं आहे जुलै मधले काही इम्पॉर्टंट दिवस लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा रे. पश्चिम पोलीस 2017 ला आपल्याला प्रश्न येऊन गेला 3 डिसेंबर हा कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? 3 डिसेंबर विचारलाय कोणता दिवस म्हणून आपण साजरा करणार आहोत ते तुम्हाला प्रश्न महत्वाचे आहे. 3 डिसेंबर. आता इथे बघा ऑप्शन मध्ये पहिला आहे जागतिक एड्स दिवस. तो राहते 1 डिसेंबर. क्लिअर आहे. दरवर्षी 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा करतात. जागतिक मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर. ऑलरेडी बोललेला आहे दरवर्षी 10 डिसेंबर बघा जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून साजरा करतात. तर तो राहते 10 डिसेंबर. कोणता दिवस? जागतिक मानवाधिकार दिवस जर म्हटलं तुम्हाला तर 10 डिसेंबर राहणार आहे.
3 डिसेंबर आपल्याला बघा रे जागतिक अपंग दिवस जर कधी राहते तर 3 डिसेंबरला दरवर्षी जागतिक अपंग दिवस जो आहे तो साजरा करण्यात येणार आहे. 3 डिसेंबर जागतिक अपंग दिवस 3 डिसेंबर, मानवाधिकार दिवस 10 डिसेंबर, एड्स डे राहते 1 डिसेंबर, पुन्हा एक बघा रे 9 डिसेंबर तो आहे भ्रष्टाचार निर्मूलन दिवस किंवा भ्रष्टाचार दिवस. लक्षात ठेवा करप्शन डे म्हणून आपण साजरा करतो. भ्रष्टाचार निर्मूलन दिवस जर म्हटलं तुम्हाला तो राहते 9 डिसेंबर. भ्रष्टाचार निर्मूलन दिवस 9 डिसेंबर, अपंग दिवस 3 डिसेंबर, मानवाधिकार 10 डिसेंबर आणि एड्स डे दरवर्षी बघा 1 डिसेंबरला दरवर्षी वर्ल्ड एड्स डे जो आहे तो साजरा करण्यात येते. क्लिअर आहे. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा रे गोंदिया पोलीस 2024 ला प्रश्न येऊन गेलेला आहे. माजी पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस 25 डिसेंबर कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येते? 25 डिसेंबर लक्षात ठेवा गुड गव्हर्नन्स डे म्हणून आपण साजरा करतो. इथे बघा तुम्हाला सुप्रशासन दिवस यालाच म्हणते रे गुड गव्हर्नन्स डे. लक्षात ठेवा गुड गव्हर्नन्स डे म्हणून दरवर्षी जो आहे हा दिवस आपण साजरा करतो ज्याचं नाव आहे 25 डिसेंबर. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान देशाचे अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस दरवर्षी 25 डिसेंबर सुप्रशासन दिवस म्हणजे गुड गव्हर्नन्स डे म्हणून आपण साजरा करणार आहोत. तर महत्वाचं आहे अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती 25 डिसेंबर. डिसेंबरचे आता दिवस काय सांगितले आहे 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे, 3 डिसेंबर अपंग दिवस, 9 डिसेंबर भ्रष्टाचार निर्मूलन दिवस आहे, 10 डिसेंबरला मानवाधिकार दिवस. तो ऑलरेडी मागच्या स्लाइडवर आपण त्याला कव्हर करण्याचे प्रयत्न केलेला आहे. पाहून घ्या. पुढे चला नेक्स्ट प्रश्न बघा. हा प्रश्न बघा मुंबई शहराला तर आलाच त्याचबरोबर आतापर्यंत 5 पेक्षा अधिक वेळा जो हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात? तर युवा दिवस. बघा रे राष्ट्रीय युवक दिवस म्हणून दरवर्षी जो आहे स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस साजरा करतात जो राहते 12 जानेवारी. बघा 12 जानेवारीला राष्ट्रीय युवक दिवस राहते जो दरवर्षी आपण स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस साजरा करतो. राष्ट्रीय युवक दिवस 12 जानेवारी. 12 जानेवारीलाच बघा राजमाता जिजाबाई यांचा सुद्धा जन्मदिवस राहते. तर 12 जानेवारी लक्षात ठेवायचं आहे. सावित्रीबाई आपलं राजमाता जिजाबाई यांचा सुद्धा जन्मदिवस 12 जानेवारी. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस 12 जानेवारी. राष्ट्रीय युवक दिवस. पुढे इथे लक्षात घ्या आंतरराष्ट्रीय युवक दिवस. हा प्रश्न महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय युवक दिवस जो राहते रे 12 ऑगस्ट. तर 12 ऑगस्ट दरवर्षी लक्षात ठेवा मित्रांनो आपल्याला आंतरराष्ट्रीय युवक दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे 12 ऑगस्ट. राष्ट्रीय एकात्मता दिवस 31 ऑक्टोबर. 31 ऑक्टोबर 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राहते भारताच्या एकात्मतेचे जनक. त्यामुळे बघा 31 ऑक्टोबर दरवर्षी राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतात. राष्ट्रीय शिक्षण दिवस 5 सप्टेंबर. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती राहते 5 सप्टेंबर जो राष्ट्रीय शिक्षण नाही हा शिक्षण दिवस जो आहे तो राहतो तुम्हाला बघा रे 24 जानेवारी. 24 जानेवारी जो आहे राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरा करतो 24 जानेवारी. शिक्षक म्हटलं तर 5 सप्टेंबर. राष्ट्रीय योग दिवस 12 जानेवारी. आंतरराष्ट्रीय 12 ऑगस्ट. आणि एकात्मता दिवस जर म्हटलं तुम्हाला तर 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतात. विचारते कधी कधी क्लिअर ठेवायचं आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न. हा बघा रे तुम्हाला गोंदिया SRPF 2021 ला प्रश्न आला. विश्व आदिवासी दिवस कोणत्या दिवशी साजरा करतात? वर्ल्ड इंडिजिनियस पीपल डे. विश्व आदिवासी दिवस कधी साजरा केला जाते? तर लक्षात ठेवा तुम्हाला इथे 9 ऑगस्ट. दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस लक्षात ठेवा विश्व आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात. वर्ल्ड इंडिजिनियस पीपल डे 9 ऑगस्ट. 12 ऑगस्टला आता सांगितलं तुम्हाला मी सांगितलंय 12 ऑगस्ट जर म्हटलं तर तो राहते बघा आंतरराष्ट्रीय युवक दिवस. आंतरराष्ट्रीय युवक दिवस लक्षात ठेवा. 14 आहे फाळणी वेदना स्मृती दिवस. बघा रे फाळणी वेदना स्मृती दिवस. तर फाळणी वेदना स्मृती दिवस जर म्हटलं लक्षात ठेवायचं आहे 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट फाळणी वेदना स्मृती दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करतो. या दिवशी पाकिस्तान जो आहे तो भारतातून वेगळा करण्यात आलेला होता 14 ऑगस्ट 1947 म्हणून 14 ऑगस्ट आहे फाळणी वेदना स्मृती दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवक दिवस आणि 9 ऑगस्ट लक्षात ठेवा
वर्ल्ड इंडिजिनियस पीपल डे म्हणजे रे विश्व आदिवासी दिवस म्हणून दरवर्षी 9 ऑगस्ट साजरा केला जाते. तो ऑगस्ट महिन्यामध्ये पुन्हा एक दिवस सांगतो, लक्षात ठेवा. इकडे बघा, हा महत्वाचा 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय क्रीडा दिवस. महत्वाचं आहे, राष्ट्रीय क्रीडा दिवस. दरवर्षी 29 ऑगस्ट बघा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करतात. हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांची जयंती राहते. तर 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाते. महत्वाचा दिवस आहे, लक्षात ठेवा. चला पुढे नेक्स्ट बघा, हा प्रश्न आलाच तुम्हाला बघा. पिंपरी चिंचवड पोलीस 2021 25 पेक्षा अधिक वेळा, म्हणून मी तुम्हाला मागच्या स्लाइडवर लिहून दिलं होतं ना का आपल्याला सर्वात महत्वाचा दिवस जर म्हटलं तर राष्ट्रीय क्रीडा दिवस ऑगस्ट महिन्यातला महत्वाचा राहणार. 29 ऑगस्ट ऑलरेडी बोललाय. 29 ऑगस्ट दरवर्षी बघा रे राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात येते. 29 ऑगस्ट. 26 जुलै कारगिल विजय दिवस. कारगिल विजय दिवस 26 जुलै लक्षात ठेवा. कारगिल विजय दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात. 5 सप्टेंबर राहते रे राष्ट्रीय शिक्षक दिवस. राष्ट्रीय शिक्षक दिवस. तर दरवर्षी 5 सप्टेंबर हा राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून साजरा करतात. 26 जुलै कारगिल विजय दिवस आणि 29 ऑगस्ट दरवर्षी बघा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून 29 ऑगस्ट दरवर्षी साजरा केला जाते. राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट. 25 पेक्षा अधिक वेळा आलेला आहे, महत्वाचा आहे. चला पुढे नेक्स्ट प्रश्न बघा. हा बघा तुम्हाला संभाजीनगर SRPF 2021 ला मित्रांनो हा प्रश्न येऊन गेलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक तंबाखू विरोधी दिन. मी सांगितलं होतं तंबाखू खाऊन 31 लोक जे आहेत ते मरण पावलेले आहे. 31 मेले. 31 लोक जे आहेत तंबाखू खाऊन मरण पावलेले आहे असं लक्षात ठेवा. 31 मे अँटी टोबॅको डे. 31 मे लक्षात ठेवा रे. अँटी टोबॅको डे दरवर्षी 31 मे ला साजरा केला जाते. एक सांगितलं 12 मे. 12 मे राहते नर्स डे, परिचारिका दिवस. तर दरवर्षी 12 मे जो आहे नर्स डे, परिचारिका दिवस म्हणून साजरा करतात. आणि 31 मे बघा जागतिक तंबाखू विरोधी दिवस, अँटी टोबॅको डे म्हणून आपण दरवर्षी 31 मे जो आहे तो साजरा करतो. क्लिअर आहे. पुन्हा एक बघा रे 8 मे विचारते. 8 मे लक्षात ठेवायचं आहे रेड क्रॉस डे. रेड क्रॉस डे. रेड क्रॉस सोसायटी जो आहे तो डे साजरा करते. रेड क्रॉस डे 8 मे. 12 मे ला नर्स डे. 31 मे ला तंबाखू विरोधी दिवस म्हणून आपण दरवर्षी साजरा करणार आहोत. तो दिवस राहते 31 मे. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न बघा. हा थोडासा कन्फ्युज करते. संभाजीनगर SRPF 2021 ला प्रश्न आलेला आहे, थोडासा बघाय तुम्हाला. खालीलपैकी कोणत्या तारखेस महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिन. आता इथे बघा जागतिक महिला दिवस विचारला का? नाही. राष्ट्रीयवाला नाही. इथे काय विचारलाय? महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस कधी साजरा करतात. तर महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस आपण दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा करतो असं त्यांनी विचारलं आहे. याचं उत्तर जर तुम्हाला म्हटलं लक्षात ठेवा, ते उत्तर आपल्याला माहित पाहिजे का? उत्तर जर कोणतं येणार आहे तर 25 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर दरवर्षी लक्षात ठेवायला आपल्याला महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा करतात. बघा इकडे 25 नोव्हेंबर दरवर्षी बघा महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा केला जाते. 25 नोव्हेंबर. आता नोव्हेंबरचे मी तुम्हाला सांगतो काय काय. बघा सर्वात पहिले 8 मार्च जागतिक महिला दिवस. लक्षात ठेवा जागतिक महिला दिवस हे राहते 8 मार्च. तर 8 मार्चला आपल्याला माहित असायला पाहिजे जागतिक महिला दिवस. दुसरा आहे 13 फेब्रुवारी. सांगितलं होतं तुम्हाला राष्ट्रीय महिला दिवस. 13 फेब्रुवारी म्हटलं तर राष्ट्रीय महिला दिवस जो आहे तो 13 फेब्रुवारी. पुढे बघा रे 3 जानेवारी. 3 जानेवारी राज्य बालिका दिवस. 3 जानेवारी दरवर्षी आपण बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती राज्य बालिका दिवस म्हणून साजरा करतो. 24 जानेवारी ते रात्री राष्ट्रीय बालिका दिवस. तर राष्ट्रीय बालिका दिवस जर म्हटलं तर 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 2 दिवस. 8 मार्च जागतिक महिला दिवस. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस. 3 जानेवारी राज्य बालिका दिवस. 3 जानेवारी. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा करतात. आणि आता बघा महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस जर म्हटलं तर तो राहते रे 25 नोव्हेंबर. तर दरवर्षी 25 नोव्हेंबर महिलांवरील हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून साजरा करण्यात येते. इथे बघा आता 25 डिसेंबर आता सांगितलंय सुशासन डे. सुशासन दिवस. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती राहते 25 डिसेंबर. गुड गव्हर्नन्स डे किंवा सुशासन दिवस म्हणून दरवर्षी साजरा करतात. क्लिअर आहे.
4 दिवस महिला आणि बालिका संबंधी महत्वाचे राहणार आहे. चला पुढे नेक्स्ट बघा आता. छत्रपती संभाजीनगर शहर पोलीसला सुद्धा प्रश्न आला, SRPF ला सुद्धा प्रश्न आला. जागतिक हिंदी दिवस कधी साजरा केला जाणार आहे? सिंपल आहे रे. जागतिक हिंदी दिवस 10 जानेवारी. 10 जानेवारी म्हटलं तर जागतिक हिंदी दिवस राहते 10 जानेवारी. एक आहे राष्ट्रीय हिंदी दिवस. जर तुम्हाला विचारलं राष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा केला जाणार आहे, ते आहे 14 सप्टेंबर. 14 सप्टेंबर 1949 ला आपल्या देशाच्या संविधान सभेने बघा हिंदीला ते भाषा म्हणून स्वीकारण्यात आलेलं होतं. तर त्यामुळे बघा 14 सप्टेंबर राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस जर म्हटलं तर 10 जानेवारी राहणार आहे. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस, ऑलरेडी बोललो आपण, राष्ट्रीय महिला दिवस. तर राष्ट्रीय महिला दिवस लक्षात ठेवा मित्रांनो, 13 फेब्रुवारीला दरवर्षी राष्ट्रीय महिला दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. 13 फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिवस, 8 मार्च जागतिक महिला दिवस, राष्ट्रीय हिंदी दिवस 14 सप्टेंबर आणि आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस आपल्या दरवर्षी 10 जानेवारीला आपण आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करतो. क्लिअर आहे? पुढे चला. नेक्स्ट प्रश्न बघा. नवी मुंबई पोलीस 2021 ला प्रश्न आलेला आहे. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? बघा रे, आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन, चाइल्ड राईट्स लक्षात ठेवायचं आहे. तर आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन जो आहे आपण कोणत्या तारखेला साजरा करणार आहोत? लक्षात ठेवायचं आहे 20 नोव्हेंबर. दरवर्षी 20 नोव्हेंबर हा दिवस बघा रे आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून जो आहे दरवर्षी साजरा करतात. हा थोडासा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे. तर असे प्रश्न केअरफुली हँडल करायचं लक्षात ठेवायचं आहे. असे प्रश्न तुम्हाला वारंवार विचारले जाऊ शकतात. लक्षात घ्या, आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हटलं तर 20 नोव्हेंबर जो आहे तो आपण दरवर्षी आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवस म्हणून साजरा करतो. थोडसा आउट ऑफ द बॉक्स आलेला आहे, रेग्युलर प्रश्न राहत नाही. लास्ट बघा, बॅट्समॅन कोल्हापूर 2021 ला आपल्याला प्रश्न आलेला आहे. कोणाचा जन्मदिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? लक्षात ठेवा, सद्भावना दिवस म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे? राजीव गांधी. बघा रे, राजीव गांधी यांची जयंती दरवर्षी बघा सद्भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. विचारते सद्भावना दिवस म्हणून कोणाची जयंती साजरी करण्यात येणार आहे? तर दरवर्षी लक्षात ठेवा सद्भावना दिवस म्हणून राजीव गांधी यांची जयंती साजरा करण्यात येते. पंडित नेहरू यांची जयंती राहते बालक दिवस 14 नोव्हेंबर, बालक दिवस. महात्मा गांधी जर म्हटलं तर अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर दरवर्षी बघा आपण अहिंसा दिवस म्हणून साजरा करतो. 2 ऑक्टोबर अहिंसा दिवस. 14 सप्टेंबर जर विचारलं तुम्हाला तर बालक दिवस राहते. इंदिरा गांधी लक्षात ठेवा, इंदिरा